प्रत्येक हल्ल्यानंतर सरकार सामंजस्य दाखवत चर्चेवरती भर देत राहतं. आता मात्र सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असं खुद्द सैन्य दलाकडून सांगितलं जातंय. खडांगळी गावातले सागर कोकाटे हे जवान सध्या सुट्टीवर आहेत. त्यांनी याबाबत त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 20 जवान शहीद झाले. त्यात नाशिकच्या खडांगळी या गावातला जवान देखील शहीद झाला आहे. संदीप ठोक असं त्याचं नाव आहे. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मात्र याच गावातला आणखी एक जवान आहे, तो सैन्यामध्ये भरती आहे आणि गेल्या काही दिवसापासून तो सुट्टीवर आलेला होता. आपल्याबरोबर तो जवान आहे, सागर कोकाटे असं त्याचं नाव आहे. त्याच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊयात. सागर, जसा संदीप पण देशसेवा करतो तसं तू पण करतोय, तो शहीद झालेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया मतलब ये कि जो जसा तिने आता हल्ला केला, कोणी केलं ते माहीत नाही, पण मग ज्यांनी हल्ला केला ते छुपावून हल्ला केलेला आहे. आमने सामने दम तर नाही आहे का आमने सामने येऊन डायरेक्ट ओपन आमने सामने लढाई करण्यामध्ये. छुपावमध्ये कोणी पण येऊन मारून जाईल. पण आमने सामने असेल तर स्वतः येऊन आपण लढाई करू शकतो आमने सामने. एक तर ते शहीद व्हायला नाही, शहीद देशाकरता तर शहीद व्हायकरता गेलेला असतात. प्रत्येक मुलगा तो या करता जातो की देशाकरता शहीद व्हावं म्हणून. हे चांगली गोष्ट पण आहे, वाईट पण वाटते मनाला. अशी दुर्घटना व्हायलाच नाही पाहिजे. आता असं वाटतं, इतकी आतुरतेने वाटतंय का फौजमध्ये जावा, त्यांना प्रत्युत्तर द्यावा. खूप अत्यंत वाईट वाटतंय. सोबतचा मुलगा गेलाय, सोबत आम्ही वाढलोय, संगोपन आमचं एक झालंय. हे होते 2 जवान आहेत. एक जवान आता सध्या मिलिटरीमध्ये आहे आणि दुसरा पायरीवर उभा आहे. दोघांची एकच भावना आहे की आता सरकारने चर्चा करण्यापेक्षा ठोस आदेश द्यायला पाहिजेत आणि जे कोणी हमलावर आहेत त्यांच्यावर हमला करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आदेश देऊन तात्काळ या संपूर्ण दहशतवाद्यांचा बिमोड हा झालाच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, खंडागळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.